नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत करते मी मीरा भोपाळे. जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. हा मराठी व्याकरणातील म्हणीवरील प्रश्नांचा दुसरा व्हिडिओ आहे. एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 म्हणी घेतलेल्या आहेत. हे संपूर्ण व्हिडिओ करा, तुम्हाला ॲटलिस्ट 2 मार्क यातून कव्हर होतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा प्रश्न 11वा, जो की जोड्या लावा आहे, ज्यामध्ये आपल्याला म्हणी व त्याचे अर्थ अशा जोड्या लावायच्या आहेत. एकीकडे आपल्याला म्हणी दिलेला आहे आणि दुसरीकडे त्याचा अर्थ दिलेला आहे. अ आहे दाम करी काम, ब आहे पळसाला पाणी तीनच, क आहे कोल्हा काकडीला राजी आणि ड आहे खाई त्याला खवखवे. तर दाम करी काम म्हटलं की पैशाने सर्व कामे साध्य होतात असं आपल्याला त्याचा अर्थ सांगता येईल. म्हणजे अ ला 3. त्यानंतर पळसाला पाणी तीनच, म्हणजे कुठेही जा माणसं त्यांची मेंटॅलिटी सेमच भेटत असते. त्यामुळं आपल्याला असं सांगता येईल की कुठेही गेले तरी मनुष्याचा स्वभाव सारखाच असतो. त्यानंतर कोल्हा काकडीला राजी. आता कोल्हा काकडीला राजी म्हणजे काय, तर धूर्त माणसे धूर्त वस्तूला भाळतात. जसं की शूद्र माणसे शूद्र वस्तूला भाळतात. इथं असा अर्थ दिला आहे तर तो आपण घेऊ शकतो. म्हणजे क ला 2 आणि खाई त्याला खवखवे. वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनातच त्यांना माहीत असते की हां, ही गोष्ट आपण वाईट केलेली आहे, त्याला खवखवते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 12, कोल्हा काकडीला राजी ह्या म्हणीचे समर्पक स्पष्टीकरण कोणते? तर आता आपल्याला आत्तापर्यंत 12 प्रश्नांमध्ये 3 वेळा कोल्हा काकडीला राजी ही म्हण विचारलेली आहे. तर आपल्याला त्याचा अर्थ पाठ करायचा की शूद्र माणसे शूद्र वस्तूला भाळतात. मग पुढच्याही वेळेस असा प्रश्न येऊ शकतो किंवा जोड्या लावा किंवा आपल्याला शूद्र माणसे शूद्र वस्तूला भाळतात असं या समर्पक अर्थाची म्हण कुठली असा प्रश्न विचारू शकतात. त्यामुळं ही म्हण एकदम योग्य आणि व्यवस्थितरित्या करायची. आणि आपल्याला या प्रश्नाचं सांगता येईल उत्तर पर्याय क्रमांक 3, क फक्त बरोबर. आता व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत, त्याचबरोबर जिद्दी मेहनती मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपला दररोज रात्री 9 वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 13, अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपणा लाभते. ह्या अर्थ सूचित करणारी पुढीलपैकी योग्य म्हण ओळखा. आता असा अर्थ सांगण्यापेक्षा आपल्याला या अर्थाची फोड करायची झाली तर आपल्याला सांगता येईल की एखाद्या गाढव वर्गामध्ये, म्हणजे गाढव ज्या विद्यार्थ्याची कुवत जास्त नाही अभ्यासामध्ये, त्या विद्यार्थ्यापैकी कोणीतरी हुशार असतोच ना, पण त्याला मान असतो. मग आपण काय म्हणतो, त्याला वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतो का नाही? त्याचप्रमाणे हे अर्थ आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक 1, वासरात लंगडी गाय शहाणी. अर्धवट शहाण्यालाही मोठेपणा लाभते ह्या अर्थाची ही म्हण सांगता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 14, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे, कारण परिस्थिती नेहमी सारखीच असते असे नाही, ती बदलत असते हे सांगणारी कोणती म्हण उपयोगात येते? तर अशी म्हण असते की 5ही बोटं सारखे नसतात. आपण नेहमी ऐकतो की आईच्या तोंडातून, बहिणीच्या, किंवा घरी जर दुसरं कोणी मोठं माणूस असेल, आजी आजोबा, ते म्हणतात की 5ही बोटं काय सारखे असतात काय? त्याच प्रमाणाला ही परिस्थिती नेहमी सारखीच असते असे नाही, ती बदलत असते, याला समर्पक ठरते. त्यामुळं अशी कुठलीही म्हण या 4ही म्हणीपैकी दिलेली नव्हती. त्यामुळं हा आयोगाने प्रश्न कॅन्सल केलेला होता. यानंतर प्रश्न क्रमांक 15, सगळेच मुसळ केरात. आता सगळेच मुसळ केरात ह्या अर्थाची म्हण आपल्याला सांगायची आहे. तर एक आहे सर्वांचा हिरमोड झाला नाही. दुसरा आहे काय फायदा झाला नाही, ही पण नाही. महत्त्वाची गोष्ट विसरली. हां, जर आपण एखादी महत्त्वाची गोष्ट विसरली तर ही म्हण म्हणू शकतो की सगळेच मुसळ केरात. आता कसं म्हणजे सांगायचं झालं तर आपण परीक्षेला चाललो ना, हॉल तिकीटच घरी विसरून आलो तर आपलं काय परिस्थिती होणार? तर सगळेच मुसळ केरात, म्हणजे सगळा जो आपण अभ्यास केला आहे तो वाया जाणार, कारण आपण
वेळेवर हजर होऊ शकाल का आपल्या या परिस्थितीमध्ये, जर आपल्याकडं हॉल तिकीट नाही आणि आपल्याला वर्गात प्रवेश करायचा, विदाऊट हॉल तिकीट आपल्याला प्रवेश भेटेल का? नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 16. मेल्या म्हशीला मनभर दूध या म्हणीतून काय सूचित होते? तर पर्याय दिला 1 मोठे नुकसान होणे नाही. दुसरा आहे मनुष्य गेले म्हणून त्याची किंमत कमी होत नाही, हे पण नाही आहे. मनुष्य गेल्यावर किंमत कळते, हे पण नाही आहे. चौथा आहे गेलेल्या व्यक्तीची वाढवून स्तुती करणे. गेलेल्या व्यक्तीची वाढवून स्तुती करणं म्हणजे आपण म्हणू शकतो की मेल्या म्हशीला मनभर दूध. म्हणजे जर एखादी आपल्या हातून समजा आपली काहीतरी चूक झाली परीक्षेमध्ये आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नव्हतं, तरी आपण म्हणायचं की नाही या प्रश्नाचं उत्तर मला येत होतं, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला, अशा अर्थाची ही म्हण आपल्याला सांगता येईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 17. हातचे सोडून पळत्याच्या पाठीशी लागणे या म्हणीस समानार्थी म्हण पुढीलपैकी कोणती? आता हिच्यासारखीच आपल्याला म्हण शोधून काढायची आहे. तर उथळ पाण्याला खळखळाट फार नाही. अर्धी टाकून सगळीला धावणे. आता अर्ध टाकून सगळीला धावणे म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या पाठीशी लागणं, असा हा अर्थ होऊ शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 18. विशेष किफायत नसलेल्या धंद्याचे वर्णन करताना पुढीलपैकी कोणती म्हण वापरली जाते? किफायत म्हणजे नफा किंवा आपल्याला जो फायदा मिळतो तो. यांना काय सांगायचं या प्रश्नातून की विशेष फायदा नसलेल्या धंद्याचं वर्णन आपण कुठल्या शब्दात करतो? तर एक आहे उथळ पाण्याला खळखळाट फार नाही. दुसरं आहे अंथरूण पाहून पाय पसरावे नाही. घोडे खाई भाडे. ही सांगता येईल आपल्याला घोडे खाई भाडे. कारण कसं असतो, एखादा धंदा असतो ज्याच्यामधून आपल्याला काहीच भेटत नाही आणि आपण समजा तो धंदा टाकला तर ते धंदा त्या स्वतः भांडवलालाच खातो. त्याला आपण असं म्हणू शकतो घोडे खाई भाडे. आणि विशेष नफा नसलेल्या धंद्याचं वर्णन आपण या शब्दात करू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 19. जशी आधीची परिस्थिती असेल तशी पुढची गोष्ट घडणे या वाक्याला किंवा या वाक्याची अर्थाची म्हण सांगा. अ आहे बाप सवयी बेटा नाही. ब आहे आई बापाची पूर्व पुण्याई नाही. खान तशी माती. बरोबर आहे. खान तशी माती म्हणजे जसं अगोदर आई वडील असतात तसेच मुलं निघतात असं म्हणतात, त्याचप्रमाणे खान तशी माती आपल्याला सांगता येते. ड आहे पुढच्या वागे तसा मागचा चाले. हे पण नाही आहे. म्हणजे आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 क फक्त बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 20. हा शेवटचा प्रश्न आहे. दररोज व्हिडिओमध्ये 10 म्हणी येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. आणि 11वी म्हण म्हणजे जी काही पुढची म्हण असेल तो प्रश्न तुमच्यासाठी असेल आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 20वा प्रश्न आहे पुढील म्हणीचा योग्य अर्थ सांगा. पाणी जोखणे म्हणजेच काय? आता आपल्याला याच्यात थोडाफार सांगता येईल की आपल्याला त्या माणसाची पक्की ओळख होणे किंवा त्या माणसाचा स्वभाव कळणे, असं आपल्याला साध्या भाषेत सांगता येईल. अ आहे पात्रता ओळखणे. एकदम बरोबर आहे. अ बरोबर काय? ब आणि क आहे, त्यामुळं ब आणि क आपण पडताळून घेऊया. ब आहे लायकी काढणे नाही. आणि क आहे शक्तीचा अंदाज घेणे. पाणी जोखणे म्हणजे पात्रता ओळखणे किंवा शक्तीचा अंदाज घेणे, त्या माणसाचा स्वभाव कळणे, याला आपण पाणी जोखणे असं म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि क बरोबर. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. यश नक्कीच तुमचं आहे. आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि हा प्रश्न तुमच्यासाठी, जो की उथळ पाण्याला खळखळाट फार
या अर्थाची किंवा या अर्थाला शोभेल अशी म्हणीचा अर्थ सांगा. उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.